हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओपर्यंत आपण अल्डिहाइड कीटोनच्या प्रिपरेशन मेथडच्या रिएक्शन त्याचा अभ्यास केला. नंतर आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या आणि आज आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टी अर्थातच रासायनिक गुणधर्म म्हणजेच त्याच्या रिएक्शन त्याचा आपण अभ्यास करणार. मग आता हे जे अल्डिहाइड कीटोन आहे हे मुख्यत्वे तीन प्रकारच्या रिएक्शन्स, तीन प्रकारचे रासायनिक गुणधर्म ज्याला आपण म्हणूया ते दाखवतात. त्या तीन प्रकारच्या रिएक्शन मध्ये पहिली जी रिएक्शन आहे ती आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. हे सगळे अल्डिहाइड कीटोन, अल्डिहाइड पण आणि कीटोन पण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये भाग घेतात. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन काय असते आपण बघूया. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे कंडेन्सेशन रिएक्शन, तो पण अल्डिहाइड कीटोन दाखवतात. तिसरा प्रकार रिएक्शनचा तिसरा जो गट आहे अल्डिहाइड कीटोनचा तो आहे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिएक्शन. अल्डिहाइड कीटोनचे रिडक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन अशा तीन गटामध्ये आपण अल्डिहाइड कीटोनचे रिएक्शन पाहणार. त्या अगोदर सगळ्यात पहिले आज आपण स्टार्ट करतोय न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. मग आता सर्वात अगोदर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय, तर ज्या रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाइलची ऍडिशन होते, या रिएक्शन मध्ये कुणाची ऍडिशन होते, न्यूक्लियोफाइलची ऍडिशन होते, त्या रिएक्शन प्रकाराला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन असं म्हणतात. म्हणजे कोणत्या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणतात, ज्या रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाइलची ऍडिशन होते त्या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणतात. मग आता न्यूक्लियोफाइल काय असतो, न्यूक्लियोफाइल म्हणजे ज्या स्पेसिस वरती इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज अर्थातच ती स्पेसिस इलेक्ट्रॉन रिच असते. इलेक्ट्रॉन रिच ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन पेअर आहे दुसऱ्याला डोनेट करण्याकरता, म्हणजे जिच्या ज्या पेअर जवळ ऑलरेडी इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ज्या स्पेसिस जवळ ऑलरेडी इलेक्ट्रॉनची पेअर आहे आणि ती स्पेसिस दुसऱ्याला इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकते. म्हणजे अर्थात इलेक्ट्रॉन पेअर आहे म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन पेअर मध्ये निगेटिव्ह चार्ज आणि ती देण्याची ऍबिलिटी त्याच्यामध्ये आहे दुसऱ्याला, म्हणून ती इलेक्ट्रॉन रिच आहे. अशा स्पेसिसला, निगेटिव्ह चार्ज स्पेसिसला न्यूक्लियोफाइल असं म्हणतात. आणि ज्या रिएक्शन मध्ये त्या न्यूक्लियोफाइलची ऍडिशन होते त्या रिएक्शन प्रकाराला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणतात. मग अल्डिहाइड कीटोन का न्यूक्लियोफिलिक ऍडिशन दाखवतात. म्हणजे क्वेश्चन आहे, व्हाय अल्डिहाइड अँड कीटोन्स अंडरगो न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आन्सर आहे त्याचं, बिकॉज अल्डिहाइड अँड कीटोन कंटेन कार्बोनिल. We know that aldehyde ketones are carbonyl compound. That carbonyl group contain carbon double bond with oxygen. The carbon atom and oxygen atom of the carbonyl group are polar in nature. It means this carbonyl group of aldehyde and ketones are polar in nature. Why they are polar in nature? Because oxygen is more electronegative than carbon. Therefore, this electron pair shifted towards oxygen atom. So, due to this, oxygen gains negative charge. Why oxygen gains negative charge? Because the oxygen is more electronegative than carbon or carbon. So, therefore, electron pair of this bond shifted towards oxygen atom. So oxygen gains electron pair, it means oxygen being electron rich, hence oxygen acquire partial negative charge. So similarly, carbon loses electron, therefore carbon acquire positive charge. So therefore, there is a positive charge on carbon, negative charge on oxygen that causes the polarity in the carbonyl. So due to this polar nature, when the nucleophile attack, so nucleophile means the electron rich species. That nucleophile, that is electron rich species, attack on electron deficient carbon
carbon acquire partial positive charge. Therefore, due to presence of electron deficiency, positive charge indicate electron deficiency. So carbon due to electron deficiency can gain electron from nucleophile. It means nucleophile, that is electron rich species, attack on carbon atom of that carbonyl group because carbon is electron deficient. So what happened here? This carbon now attached with nucleophile. How this bond is formed? Because nucleophile donate a pair of electron to the carbon. So therefore, in this way, the nucleophile get attached to the carbon. That is step first. So what about the hybridization of carbon? The carbon atom being sp2 hybridized of that carbonyl carbon, of the carbonyl. But after attachment of nucleophile to the carbon, this carbon changes to sp3 hybridized. This carbon changes to sp3 hybridized. Then after in second step second, that intermediate, what form in the first step? Intermediate of the reaction gains H plus atom, that is proton, from the reaction. It means that proton now attached with this electronegative oxygen atom. So here oxygen gain hydrogen. So here OH is formed and nucleophile remains attached to the carbon. This is our product of the reaction. So in this way, the aldehyde ketone shows nucleophilic addition reaction. Look at the reaction again. The question is why aldehydes and ketones shows nucleophilic addition reaction. म्हणजेच काय तर अल्डेहाइड कीटोन न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन का दाखवतात? त्याचं कारण बिकॉज अल्डेहाइड कीटोन मध्ये कोणता ग्रुप असतो? कार्बोनिल. हा जो कार्बोनिल ग्रुप अल्डेहाइड कीटोनचा तो पोलार आहे नेचर. त्याचं नेचर कसं आहे? पोलार. मग तो पोलार काय? कारण की ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये ग्रुपच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा मोठा डिफरन्स आहे. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन पेक्षा. मग अशा अवस्थेत हा जो ऑक्सिजन आहे या बॉन्ड मधली पूर्ण इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढून घेतो. त्याच्यामुळे ऑक्सिजन वरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि जर का ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आला तर साहजिक कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे असा जो मायनस प्लस म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो मॉलिक्यूल तयार झाला त्याला आपण पोलार मॉलिक्यूल असं आपण म्हणतो. मग हा जो पोलार मॉलिक्यूल आहे या पोलार मॉलिक्यूल वरती न्यूक्लियोफाईलची ऍडिशन होऊ शकते. मग हा न्यूक्लियोफाईल येतोय कुठून? आपण एखाद्या रिएक्शन मध्ये जो रिएजंट घेऊ त्या रिएजंट मधला हा न्यूक्लियोफाईल. मग तो न्यूक्लियोफाईल कसा आहे? इलेक्ट्रॉन रिच, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. तो कुणावरती अटॅक करणार आहे? जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल त्याच्यावरती. याच्यावर इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, याच्याजवळ जास्तीत इलेक्ट्रॉन. मग हा जो इलेक्ट्रॉनची पेर या कार्बनला देऊ शकतो. मग यानं जर का या कार्बनला इलेक्ट्रॉनची पेर दिली म्हणजे या कार्बनवरती अटॅक केला म्हणजे तो त्याच्यासोबत बॉन्ड तयार करेल. मग हा जो कार्बन होता जेव्हा तो कार्बोनिल ग्रुप मध्ये होता तो sp2 हायब्रिडाइज होता. पण न्यूक्लियोफाईल अटॅक केल्यानंतर त्याचं हायब्रिडायझेशन चेंज झालं. त्या कार्बनचा तो कार्बन झाला sp3 हायब्रिडाइज. मग अशा पद्धतीनं पहिल्या स्टेप मध्ये न्यूक्लियोफाईल जसा कार्बनला अटॅच होतो तर जी स्पीसीज आपल्याला मिळते त्याला म्हणतात इंटरमिडिएट. आता हा जो इंटरमिडिएट आहे हा काही स्टेबल आयन नाही, हा स्टेबल मॉलिक्यूल नाही, हा अनस्टेबल आयन आहे. मग आता या अनस्टेबल आयनला स्टॅबिलाइज जर का करायचं असेल तर हा इंटरमिडिएट त्याच रिएक्शन मधनं H प्लसला म्हणजे हायड्रोजन आयनला प्रोटॉनला हायड्रोजनलाच H प्लसलाच आपण प्रोटॉन घेतो त्याच रिएक्शन. तो प्रोटॉन कुठे अटॅच होतो? ऑक्सिजनला. मग ऑक्सिजनला
साहजिक आहे, तो अटॅच झाल्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरचा डिसॅक्टिव्ह होऊन जाईल. इथं OS तयार होईल आणि बाकीचं स्ट्रक्चर जसं तसं. मग हे जे तयार झालं हे काय, तर त्या अल्डिहाइड कीटोनच्या प्रत्येक रिएक्शन मध्ये मिळणारा प्रोडक्ट. तर अशा पद्धतीने अल्डिहाइड कीटोन हे रिएक्शन प्रकार जो आहे हा न्यूक्लियोफिलिक ऍडिशनचा तो दाखवतात. मग आता या न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये अनेक वेगवेगळ्या रिएक्शनचा आपण अभ्यास करणार. अल्डिहाइड कीटोन करता त्यातली पहिली रिएक्शन जी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन अल्डिहाइड कीटोनची ती आहे ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड म्हणजे HCl. ही एक न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. मग काय घडतंय, अल्डिहाइड कीटोन सोबत जेव्हा त्याचे हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन होते, तर समजा हा जो आहे हा C डबल बॉन्ड O आहे, एकतर तो अल्डिहाइडचा पण असू शकतो किंवा कीटोनचा पण असू शकतो. म्हणजे दिस इज फॉर अल्डिहाइड और दिस इज फॉर कीटोन, दैट्स C डबल बॉन्ड. When reacted with hydrogen cyanide. When reacted with hydrogen cyanide. So hydrogen cyanide having H is the positive part, Cn is the negative part. So it means Cn is a nucleophile. Cn is a nucleophile. So after the breaking of this bond, nucleophile will only that get attached to the carbonyl carbon, because carbonyl carbon is electron deficient. Why? Because when this electron pair shifted to the oxygen, carbon acquire partial positive charge and that oxygen acquire negative charge. So hence this negative charge Cl minus, it means nucleophile attached with carbonyl carbon. So similarly, hydrogen attached to the negatively charged oxygen. This one bond undergoes breaking. So what happened? This carbon now attached with that Cl and oxygen attached with hydrogen. This is our product. So that contain cyanide ring and OH. Therefore it is aldehyde or maybe ketone. And which type of compound? Cyanohydrine. Why this called as cyanohydrine? Because it contains cyanide in it. Therefore cyano. Why hydrine? Due to OH. OH is the part of hydra, that is water. Therefore cyanohydrine. It is aldehyde or ketone cyanohydrine. So what about the addition of hydrogen cyanide to the aldehyde or ketone? When aldehyde or ketone reacted with hydrogen cyanide, reaction gives respective aldehyde or ketone cyanohydrine. How the reaction is occurred? The negative charge Cl attached to the carbon and positive charge hydrogen attached to the oxygen, like that of the previous mechanism in which we have discussed why the aldehyde ketone shows nucleophilic addition reaction. So this aldehyde or ketone cyanohydrine, this reaction is reversible. It means when this reaction occurs converted to product, product can be changes to the again reactant. So therefore this reaction is reversible. For example, what is the action of HCl on acetaldehyde? It means action of hydrogen cyanide on acetaldehyde. So reaction, what is the formula of acetaldehyde? CH3COH plus reaction with HCl. That is the formula of acetaldehyde, CH3CHO. This is the formula of hydrogen cyanide, H plus Cl minus. So we know that this is the nucleophilic particle attached to the carbon, H plus attached to the oxygen, because this electron pair shifted towards oxygen. So here we get CH3 C, that carbon attached with Cn, CH3 Cn. Here H has remains and this double bond converted to the single bond. Oxygen gains hydrogen. So here formation of OH.
This is also cyanohydrin compound, but cyanohydrin formed from the acetaldehyde. Therefore, it is named as acetaldehyde. Cyanohydrin. It is called as acetaldehyde cyanohydrin. That about the conversion of acetaldehyde into acetaldehyde cyanohydrin. Now we are going to discuss the example from the ketone. That means addition of or action of HCl on acetone. Aldehyde also form aldehyde cyanohydrin. Ketone form ketone cyanohydrin. But the mechanism are same. So this is addition of HCl to acetone. Acetone having formula CS3 C double bond O CS3. This is the formula of acetone. When this acetone reacted with hydrogen cyanide, H plus Cl minus. So what happens? All these reactions are reversible. This Cl minus get attached to the carbonyl carbon. Hydrogen attached to the oxygen. Similar as aldehyde. So what happened here? CS3 C, that carbon gains Cn. CS3 Cn, that CS3 remains. Double bond converted to single bond. Oxygen gain hydrogen. OH. Compound contains cyano and hydra group. Therefore, this is the acetone cyanohydrin. This is the acetone cyanohydrin. If this reaction will be carried out for ethyl methyl ketone, then the product obtained is ethyl methyl ketone cyanohydrin. If this reaction carried out for propionaldehyde, reaction gives propionaldehyde cyanohydrin. You can write the equations for propionaldehyde and hydrogen cyanide and ethyl methyl ketone and hydrogen cyanide and form their corresponding product. Now that about the addition of hydrogen cyanide on aldehyde and ketone. So what happened generally for aldehyde and ketone? When this aldehyde and ketone reacted with hydrogen cyanide, when aldehyde and ketone reacted with hydrogen cyanide, reaction gives respective either aldehyde cyanohydrin or either ketone cyanohydrin. For acetaldehyde, acetaldehyde cyanohydrin. For acetone, acetone cyanohydrin. So that about the action of hydrogen cyanide on aldehyde and ketone, the first nucleophilic addition reaction. After the action of hydrogen cyanide, now the second addition, nucleophilic addition reaction we are going to discuss, that is action of sodium bisulfite. This is also another nucleophilic addition reaction. So what is the formula of sodium bisulfite? NaHSO3. SO3 group therefore sulfide, and due to presence of hydrogen, sodium bisulfite, also called as sodium hydrogen sulfide. So how the action of sodium bisulfite that with aldehyde and ketone? So C double bond O of either aldehyde or either from ketone. It may be aldehyde or it may be ketone. The reactions of aldehyde and ketones are nearly same in this case also. So that C double bond, it means aldehyde or ketone, undergoes reaction with NaHSO3. So NaHSO3, it means sodium bisulfite. So in this reaction also, that hydrogen is the positive part. It means it is electrophile. But Na and SO3, it means combinedly SO3 and Na. When they combine, they acquire negative charge. It means which is the nucleophile in this? SO3Na. SO3Na is the nucleophile. That
it means it gain negative charge, therefore nucleophile, and this H plus, that is proton, that is electron deficient species, that is electron. So here SO3Na from this get attached to the carbonyl carbon. So what happened here? Carbon of aldehyde ketone attached with the negative part SO3Na, which is the nucleophile, and remaining is H plus. That H plus get attached to the oxygen. The one bond undergoes breaking because this bond shifted in the form of electron pair on oxygen, and that oxygen now donate that electron pair to the hydrogen. So here the formation of this type of compound which contain OH and SO3Na. So it is from aldehyde or maybe from ketone, but contain sulfide. Which sulfide? Sodium bisulfide. It is aldehyde or ketone, sodium bisulfide. Aldehyde or ketone, sodium bisulfide. So what is the name of product? The respective aldehyde or ketone, sodium bisulfide. So what is the action of sodium bisulfide on aldehyde and ketone? When aldehyde or ketone reacted with sodium bisulfide NaHSO3, the reaction gives respective aldehyde or ketone, sodium bisulfide. This reaction also a reversible reaction. So for example, if we are going to discuss the example of aldehyde, that is acetaldehyde, it means action of sodium bisulfide on acetaldehyde. The first example, action of sodium bisulfide on acetaldehyde. So what about this reaction? Acetaldehyde CH3COH, when acetaldehyde reacted with NaHSO3. So we know the SO3Na is the negative part, hydrogen is the positive part. So therefore this SO3Na attack on carbonyl carbon. Hydrogen get attached to the negatively charged oxygen. So therefore what for? CH3C, but that carbon again SO3Na, that H remains as same. That double bond of oxygen converted to single bond, and that oxygen again hydrogen H plus, that is proton. So this type of product is formed that contains sodium bisulfide group, but sodium with acetaldehyde, therefore it is acetaldehyde sodium bisulfide. Acetaldehyde sodium bisulfide. If reaction carried out for propionaldehyde, product is propionaldehyde sodium bisulfide. Now the another example, in case of the ketone, because ketone also shows the similar type of reaction, the similar type of product. So now the second example, that is action of sodium bisulfide NaHSO3 on acetone. So what happened when acetone reacted with NaHSO3? When CH3C double bond to CH3, that is acetone, reacted with NaHSO3 sodium bisulfide. The reaction with sodium bisulfide is reversible. All the reactions are reversible. So what happened in this reaction? That SO3Na attached to the carbon and H plus attached to the oxygen. So here CH3C carbon gains the SO3Na is a nucleophilic part, SO3Na. Now this is the CH3.
this double bond converted to single bond. Oxygen gain H plus, therefore it is converted to OH. This compound also contain sodium bisulfite group, SO3Na group, but it is a sodium bisulfite of acetone, therefore it is called as acetone sodium bisulfite. Now that about the action of sodium bisulfite on aldehyde and ketone. This is the second nucleophilic addition reaction. Now that about the action of sodium bisulfite on acetone reaction, use acetone sodium bisulfite. आता तुम्हाला या ठिकाणी काही होमवर्क म्हणून इक्वेशन लिहायचे, जसं की फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सायनाइड प्रोपियोनाल्डेट, हायड्रोजन सायनाइड आणि इथिल मिथिल कीटोन मागच्या रिएक्शन मधून, आणि त्याचप्रमाणे या रिएक्शन मध्ये तुम्हाला इथिल मिथिल कीटोन आणि सोडियम बायसल्फाइडची रिएक्शन सोबत प्रोपियोनाल्डेट आणि सोडियम बायसल्फाइडची रिएक्शन, एवढे एक्झाम्पल तयार करून ठेवायचे. त्यांचे प्रोडक्ट कोणते येतात, काय नाव देत आहेत, त्यांना ते बघायचे.